टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। संपूर्ण राज्यभरात उद्या बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येणार आहे। अवघ्या काही तासांवरती बैलपोळा हा सण येऊन ठेपलेला आहे। तत्पूर्वी जर आपण बघितलं तर आपल्या लाडक्या राजा सर्जाच्या काही वस्तू खरेदी करण्यासाठी आठवडी बाजारात शेतकरी बांधवांनी गर्दी केलेली आहे। बदनापूर तालुक्यातला सर्वात मोठा ओळखला जाणारा गेवराई आठवडी बाजार आहे। या बाजारात सध्या मी उभा आहे। गुराढोरांसाठी प्रसिद्ध म्हणून हा बाजार ओळखला जातो आणि याच बाजारामध्ये आता राजा सर्जाचा जो साज खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग आपण या ठिकाणी पाहू शकतो। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात लगबग जी आहे ती शेतकरी बांधवांची या ठिकाणी झालेली आहे। बैलांसाठी गोंडे असतील, झुला असतील किंवा घागरमाळा किंवा इतर जे काही साहित्य असतील ते आजपासूनच खरेदी करायला शेतकरी बांधवांनी या ठिकाणी एकच गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर वर्षभर शेतकऱ्यांच्या शेतात राब राबणाऱ्या राजा सर्जाचा उद्या मान केला जातो, सन्मान केला जातो आणि त्याला मोठ्या प्रमाणात सजवून गावभर त्याला फिरवलं जातं। अशा पद्धतीनं त्याची मिरवणूक देखील काढण्यात येते। ढोल ताशाच्या गजरात देखील वाजत गाजत राजा सर्जाचं जे मिरवणूक जी आहे ती काढली जाते। आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव जे आहेत ते आता राजा सर्जाचा साज खरेदी करण्यासाठी या बाजारात दाखल झालेले आहेत। या बाजूला जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात बैलाचं साहित्य जे आहे ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता की राजा सर्जाला रंगरंगोटी करण्यासाठी या ठिकाणी व्यापाऱ्यांनी वेगवेगळे कलर जे आहेत ते या ठिकाणी बाजारात विक्रीसाठी आणलेले आहेत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी कलरचे डबे असतील किंवा हार असतील, वेगवेगळ्या प्रकारे राजा सर्जाला उद्या सजवण्यात येतं आणि त्याला गावभर फिरवलं जातं। अशा प्रकारे हा सण जो आहे तो साजरा केला जातो। खरं तर शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि मोठा जो सण म्हणून ओळखला जातो तो म्हणजे बैलपोळा आहे आणि हाच बैलपोळा अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे। त्यामुळं शेतकरी बांधवांची एकच लगबग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। या बाजूला आपण पाहू शकता की शेतकरी मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करण्यासाठी या बाजारात या ठिकाणी दाखल झाले। काही शेतकरी आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। मला सांगा, उद्या पोळा आहे, तुम्ही काय काय साहित्य खरेदी केलं? आता आम्ही बैलाच्या येसनी घेतल्या, झोला घेतला, इंगूळ घेतला, भरपूर मोठा म्हणे हे घेतलं। बरं, कशा पद्धतीचा आनंद उद्या असणार आहे? खूप उत्सव आहे, शेतकऱ्याचा उत्सव आनंद बोल हेच मोठा पोळ्याचा सण आहे एवढा। बरं, किती बैल आहेत तुमच्या? आमच्याकडे 2 बैल आहे। बरं, आता उद्या नेमका कशा स्वरूपाचा आनंद असणार आहे? हो, आता पोळा म्हणल्यानंतर आनंद राहणारच आहे। बरं, म्हणजे कशा प्रकारे बैलाला सजवलं जातं किंवा उद्या गावभर फिरवलं जातं थोडक्यात काय? हो, आता उद्या सकाळी त्याला साजू लावायचा, गावात मारुतीचे 12 पैसे पूजापाती करायची आणि वावरात घेऊन जायचं त्याला डबल। बरं, अजून काय काय साहित्य खरेदी करायचं बाकी? आता भरपूर काही फुगे आहे, काही हार आहे, काही बाशिंगे, भरपूर खरेदी करायची। म्हणजे चांगलं मोठ्या प्रमाणात तुम्ही उद्या सजवणार आहेत? हो, कारण की आता शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणाचा पोळ्याचा बाजाराच आहे ना, आता खास पोळाची उद्या। बरं, काय सांगाल, यावर्षी पाऊस चांगला झाला? हो, खूप पण अतिवृष्टी व्हायच्या मागे आहे साहेब जरा। बरं, कारण की भरपूर नुकसान झालेले आहे, कापूस, सोयाबीन भरपूर नुकसान झालेले आहे। बरं, तुम्ही काय सांगाल, काय काय खरेदी केलं? हे आम्ही झुला घेतल्या, कलर वगैरे, येसनी वगैरे घेतले। बरं, किती बैल आहेत तुमच्याकडे? 2 आहे। बरं, उद्या आनंद असणार आहे बघा? खूप आनंद, खूप। तर नक्कीच आपण पाहू शकतो की शेतकरी बांधवांची लगबग जी आहे ती या आठवडी बाजारात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। उद्या दिवसभर संपूर्ण राज्यभरात जो आहे तो बैलपोळ्याचा आनंद जो आहे तो उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे। यावर्षी पाऊससुद्धा चांगल्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। त्यामुळे उद्या देखील आता शेतकरी मोठ्या आनंदात आणि उत्साहात आपल्या लाडक्या राजा सर्जाला संपूर्ण गावभर फिरवून त्याची मिरवणूक काढणार आहेत। मोठा आनंद आहे, उत्साह आहे। खरं तर वर्षभर सातत्यानं आपल्या शेतात राबणाऱ्या राजा सर्जाचा सण हा वर्षातून एकदा येतो आणि तो आता अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आपल्या लाडक्या राजा सर्जांसाठी आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी बांधवांनी गर्दी केलेली आहे, साज खरेदी केलेला आहे आणि उद्याच्या पोळ्याची तयारी जी आहे ती आजपासूनच आता सुरू झालेली आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।